कुठे निघालात शॅम्पना करत? हिरो दिसत असल्यागत. बरं येऊ का मी? आता काय चर्चा करायची तुझ्याशी मला एवढं काय वाटत नाही. कुठे निघालात रिकाम तिकडे असल्यागत? कुठं? अगं रिकाम तिकडे काय बोलते का तुम्हाला? काय काम धंदा आहे तुम्हाला तसा? पण नुसतं शॅम्पना करायचं आणि शायनिंग मारायची. अरे इतना सस्ता नहीं है, लाइन लगी है बाहर लाइन, इतना ध्यान में रख. का राशनच्या दुकानावर कामाला आहात का? लाईन लागले म्हण. असं तोंड सांभाळून बोलत जा, काहीतरी बोलत जा नको अर्ध वाचक्यासारखं असं. किराणा मालाच्या दुकानात कामाला आहात, कसली लाईन लागले? स्वतःला शाहरुख खानच समजताय जणू. अरे शाहरुख अपने आगे क्या है, शाहरुख बोले तो क्या होता है. एक्टर है तो फेमस. अरे वो उसके लिए जगह पे है, मैं अपनी जगह पे हूँ. अरे लाइन लगी है मेरे लिए बाहर, मैं बोल रहा हूँ तेरे को तो. अगं जरा तू ऐकत जा शांत. काय नोकरी बिकरी सोडून दिली का पाप? अगं जाणार मी कामाला, ऑफिसला पण जाणार मी सगळी कामं करतो. जेवढं सोशल तेवढं सोशल वर्क मी करत असतो. लक्षात ठेव. पाय तुमचा खड्ड्यात आहे आणि मोठं बोललं किती. माझ्या माग पुढे लाईन लागली. लाईन कसली लाईन लागली? तू जास्त तुझ्याशीच वेळ घालवून मग फायदा काय काय. मला माझं काम आहे आणि जरा करू दे. मस्ताक फिरवतो ना हा माणूस. जा बघेल जा माझ्या माग पुढे लाईन लागली, माझ्या माग पुढे लाईन लागली. येस. का कोणाचं कर्ज बिर्ज उचललंय? अगं राजबिंड सांगायचं नव्हतं मला लग्नाच्या अगोदर की माझ्या माग मरणाचं कर्ज आहे म्हणून. कसली लाईन लागले? अगं कसं गुडगुटीत आणि व्यवस्थित तुला कळत कसं नाही ग? जरा गुडगुटीत. हो गुडगुटीतच आहे. माझा नुसता ग हाडाचा ढाचा करून ठेवला ग. सारखा बोलून 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 नुसतं मला ग माझं काय बोलावं तेच कळत नाही. अगं उलट तुला गर्व पाहिजे. कसला? असा नवरा तुला भेटलाय ना की बघ बाहेर जाऊन बघ. त्या फोटो मध्ये फोटो काढायला गेलो ना तर मावत सुद्धा नाही. आता सगळे माझी चर्चा करतात बाहेर. हो करत असते. हा कसा असा माणूस आहे. बरोबर तू काही म्हण पण आता बघ मी निघालो की तुला मला सांग मग तुला एवढा त्रास का झाला? जर सगळेजण बोलत असतील ना हा कसला तरी जाईल, हा काय बरोबर नाही, हा असाच आहे, हा तसाच आहे, असं जर बोलत असतील मला सांग की मग तू बाहेर जाताना मला मग तुला उलट तू मग खुश व्हायला पाहिजे. जाऊ दे गेला तर काय फरक नाही पडत आहे. कोण विचारणार? जा गेला तर तेवढं घर मोकळं होतं. आरामशीर रिलॅक्स वाटतं मला घरामध्ये. ओके नो प्रॉब्लेम. अब तो मैं जाऊंगा. असं नाही कधी की चल तू पण चल माझ्या सोबत. बरोबर तुला तिथे तुला न्यायला काय तू काय तुझ्यामध्ये काय म्हणजे असं काय अप्सरा असल्यासारखी एखादी तुला कुठे काय घेऊन जायचे? लोक म्हणतात बघा 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 हे किती छान दिसते आणि त्याचा नवरा बघा. हा बोलू दे काय हरकत नाही. उगाच काहीतरी बोलत जाऊ नको. पण नक्की लाईन कसली तुमच्या मागे पुढे? हा एवढं तुम्ही रुबाब झाडताय. कसली लाईन आहे तुमच्या मागे पुढे? कशाची लाईन आहे? लाईन लागली म्हणे. लाईन लागली. लाईन लागली कशाची लाईन आहे? असं येतं तुझ्याशी बोलायचं म्हणजे परत डोक्याला नाही बोलायचं. हिंमत असेल ना तर बोलायचं. लाईन लागली माझ्या मागे मुलींची लाईन. पोरींची लाईन लागले? आता बाया या वयात देखील विचार कर. काय तुम्ही नोकरी बिकरी सोडून त्या पाणीपुरीची गाडी बिडी टाकली का? नाही बायका अशा हात पुढे करून भैया पाणीपुरी दो म्हणून काय पुरी लाईन लावते त्या? बरं एक काम करा. बरं झालं बाई पाणीपुरीचा गाडी टाकली. उद्या येताना चांगलं माझ्यासाठी पण 2-3 पाकिट अशी भरून पाणीपुरी घेऊन या. म्हणजे मी पाणीपुरी वाटलो का? हा जाताना उगाच माझा मूड खराब करते तू. नाही बोलताय तसं माझ्या मागे पाणीपुरीची पुरींची गाडी लागली. पुरींची आता मुलींची लाईन आहे ना ती कुठे लागते? डोकं खराब करू नका. बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. पाणीपुरीवाल्या भैयाच्या मागे आणि पुढेच लागते त्या वाट्या घेऊन. जाताना अशी डोम कावळ्यासारखी पुढे आडवी येते ती. भैया तुम्हाला भैया म्हणत असेल ना भैया पाणीपुरी दो भैया पाणीपुरी दो. मला बोलत नाही तसं माझ्याशी. आणि मी काय पाणीपुरीवाला थोडी येते. अगं मी निघालो आता शूज घातले आणि मी निघालो ना बाहेर. आलात ना उद्या की येताना मलाही घेऊन या. बरं झालं बाई नोकरी सोडली. राजबिंड म्हणून त्या पोरी सगळ्या भैया म्हणत असतील तुम्हाला. स्वतःच्या तोंडाने कौतुक करणं एवढं मला फार योग्य नाही वाटत म्हणून मी शांत बसतो. मला कौतुक कसलं कौतुक? तुमचं कौतुक जाऊ दे का तू नको ना चर्चा करू का. मला तयारी करू दे बरं माझी. मला त्या नाकावर एक माशी बसत नाही म्हणे कौतुक. सुंदर बापदार देखणा दिसतो हाय नाही. आणि एवढं माझं वय झालं पण असं वाटत नाही ग. असं म्हणजे कवळा
15 की 16 वर्षाचाच वाटतो मी. हो तरुण वाटत असताल. हा. लोकांना वाटत कॉलेज. असेल बाई ह्याचं लग्न नाही झालं अजून, हा कॉलेज. तरुण आहे, हा बिन लग्नाचा आहे, बाहेर काय सांगत असताल हे? कॉलेजला असं म्हणजे मी होतो नाही का त्यावेळेला असं कॉ- जायचं यायचं. Yes. कसं आहे एकदम खूप छान वाटतं. कॉलेजला आहात का तुम्ही? अगं नसलं म्हणून काय झालं, पण कॉलेज सारखा दिसतो ना मी आता. बरं असू दे, जाऊ दे. तुला बोलून नाही. खरंच आजकालच्या माणसांचे ना किती मोठे मोठे स्वप्न 40-50 मध्ये गेले, एक पाय मसण्यात असतं, पण त्यांना वाटतं मी कॉलेज बॉय आहे, चॉकलेट बॉय आहे, आणि सगळं विसरतात. आपल्याला 2 मुली आहेत, आपला संसार आहे, आपली बायको आहे, किती मोठं टेन्शन आहे, संसाराचा गाडा चालवायचा आहे, आणि यांना वाटतं कॉलेज बॉय जायचं पुढे शहाणपणा करायला, शायनिंग अगं, करायला. संसार तर मी चालवतो ना का? संसार मी सोडला का रोडवरती? मी चालवतो ना संसार. कसा चालवतो? कसा कसा चालवतो? ते जाऊ दे, स्वतः टेन्शन नको घेऊ. आणि बाहेर जायचं, अगं, चौकात उभं उलट राहायचं. तुला शानपणा उलट असा शिट्ट्या गर्व मारत. पाहिजे, गर्व की माझ्या नवऱ्याला अगं अजून पण बाहेर सगळेजण रिस्पेक्ट देतात, विचारतात, वाव, आणि सगळे आणि कसे बोलतात, अहो चालला, अहो कुठून आलात, या चहा घ्या वगैरे. कितीच पण चर्चा करतात ना. ते पुढे गेल्यावर हसतात पण आपल्यावर. हा, ते बघा जरा. हसू दे, हसले तरी मला हसले तरी काही फरक नाही पडत आहे. तुला तर माहिती आहे ना. बरं जाऊ दे, तुझ्याशी चर्चा करून नाही फायदा, आणि तू तुझ्याच परीने बोलत राहणार, मी माझ्या परीने बोलणार. असू दे, जाऊ दे, मरू दे, तुझ्या नादाला लागून फायदा नाही. चल मी निघतो आता. चल येतो मी, थोडस मला जरा त्याच्यामध्ये पैसे किती घेऊन चाललाय? पैसे नाही, जरा चेहऱ्यावरती. सगळं पाकिट आहे ना, घरात ठेवून जायचं, आणि कुठे फिरायचं तिकडे बोंबलत फिरायचं. ठीक आहे, तुझ्याकडे ते सगळे पैसे, पॉकेट, एटीएम कार्ड सगळं मोबाईल इथेच ठेवा. माझ्यावरती खर्च करतात, मी समोरच्यावरती खर्च करायची गरजच नाही पडत. बाई तुमच्यावर हा, बाई मी फसले काय लगीन करून तुमच्या संग? तुमच्यावर खर्च करतात? माझ्यावर खर्च करतात, विचार. मुलगी बिलगी आहे का काय तुम्ही? हे प्रभू हे प्रभू मुलींवरच खर्च केला जातो. आजकालची अगं, मुलं अशी फालतू असतात, मुलींवर खर्च करतात. तुमचं चांगली बाई असली ना की मुली पण खर्च करतात. हा. मुली का बस नाही एवढ्या येड्या व्हायला लागल्या या माणसाच्या माग मुली खर्च करायला. तू पॉकेट घे माझं, तू ते एटीएम बीटीएम सगळं मोबाईल सगळं घेऊन टाकलं, मला काय नको. मला कधी भारी वाटेल माहितीये का? जेव्हा लोक रिस्पेक्ट करतील, जेव्हा इंटरव्ह्यू घेतील, ते म्हणावं ठीक आहे बाबा, नाव झालं, उगाच तुमचं नाव काय कामाचं आहे? मागणं लोक नावं ठेवतात. ते इंटरव्ह्यू काय मला काय एवढं काही महत्वाचं वाटत नाही. काय ते इंटरव्ह्यू देऊन काय होणार आहे माझं, काय एवढं काय. चल तू नको ते सांग. खरं बाई, कुणाच्या गळ्यात पडले ना मला खरं काही कळत नाही. लग्न ठरलं तेव्हा सगळी रडत होती, ह्या मुलासोबत लग्न, अय्या ह्या मुलासोबत लग्न. मला काय माहिती होतं जाऊ बघेल तेव्हा जाऊन चौकात उभा राहील म्हणून. जाऊ दे, तुझ्याशी बोलून नाही जमणार. तुला आता ते सगळं म्हणतात ना की तुला ते सगळं चुकीचंच वाटणार. जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काय अर्थ नाही. अरे वा, आता एक काम करायचं, ते शर्ट तरी कशाला घालायचं? ते बंडी आहे ना आतली, ते बंडीच घालून जायचं ना. शर्ट कशाला घालायचं? अंग झाकायचं नाही, बंडीवरच जायचं ते. आणि हे पॅन्ट पण घालायची ना, 3/4 घालायची. नाईस, मग लयच नाईस. आणि जे काही मी करेल ना एकदम छान छानच वाटतं. सगळे सेल्फी काढतील तुझ्यासोबत. वाव नाईस. तू नको, तू टेन्शन नको घे. तू काय एवढी टेन्शन घेते? तुला वाईट वाटतं का? बरं असू दे, चालेल. चल, तुझ्याशी बोलण्यात काय अर्थ वाटत नाही मला. जा एकदाची बाहेर जावा, जावा. इथे डोकं खाऊ नका तुम्ही. आयुष्यात डोकं नुसतं असं कडक होतं, असं वाटतं डोकं घ्यावं आणि तडाला आपटावं. आय एम गोईंग. येस. असं जरा थोडंसं बघू. बघितल्यानंतर पण जसं समोर एक चौडी छाती आणि मग मी असा राजविंड सारखा. ते काय जिम करून नाही आले, घरात एका जागेवर बसून आले. हो, मी मान्य करतो की ठीक आहे घरात बसतोय, पण ह्याचा अर्थ असा नाहीये. एक दिवस जिमला गेला की त्याचं फोटो काढून टाकले सगळीकडे असे व्हायरल केले, दुसऱ्या दिवशी जिमच बंद. जाऊ दे, मला तर माझ्या चांगल्या कामासाठी चाललोय मी. माझं काम चांगलं असताना तू उगाच मध्ये काहीतरी खोडा घालू नको. त्याच आमची जिमवाली माणसं कंटिन्यू जिमला जा म्हटलं, चांगली बॉडी बनव म्हटलं, पोट आतमध्ये जाऊ दे. तो की पोट कधी कधी बटनाच्या बाहेर नशीब हा शर्ट ढिल्ला आहे, त्या शर्टात ना पोट बाहेर येतं. म्हणतो मी दिसतोय का तुम्हाला? मला जरा झाका. असं बघितल्यानंतर बघ ना, डोले शोले माझे बघितलेस का तू कधी? आई डोले शोले ग. कसं वाटतं? ते पण शर्टात ना बाहेर येतात. कसं वाटतं? बघ बघ, किती मस्त वाटतं. ठीक आहे, चल जाऊ दे, येतो मी जाऊन आता. आणि तू जास्त टेन्शन नको घेऊ. तुला जास्त त्रास वाटत असेल तर तू हरकत नाहीये, पण मी चल येतो मी. आणि जास्त राग मला आणून गेलो. तुला मोबाईल मी माझ्या घरामध्ये दिलाय,
पैसे वगैरे सगळं ATM सगळं तुला दिलंय बघ. आता तर खुश. ओके चलो बाय. ओके नो प्रॉब्लेम. माझं कोणतरी वेट करतंय बाहेर. चलो आय एम गोईंग 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 बाय बाय. टाटा बाय. भूल घ्यावी 7 जन्म राजा राणी परी साथ व्हावी होय.